नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपल्या लहानपणी शाळेमध्ये एकच सुट्टी असायची, एक मोठी मधली सुट्टी। त्या वेळातच काय जे आहे तो आपण आपला डब्बा खायचो। पण आत्ताच्या काळामध्ये ह्या मुलांना छोटी सुट्टी मोठी सुट्टी अशा दोन दोन छोट्या सुट्ट्या असतात। मग ह्या दोन सुट्ट्यांमध्ये ह्यांना डब्बे द्यायचे तरी काय असा प्रश्न पडतो ना। तर आजच्या भागात आम्ही तुमच्यासाठी असं छोट्या सुट्टीसाठी एक झटपट अशी रेसिपी घेऊन येत आहोत की जी मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण देऊ शकतो। त्याशिवाय जर का तुम्ही वर्किंग असाल आणि बाहेर जाताना काहीतरी सोबत कॅरी करायचं असेल तर असा एक पदार्थ आपण शिकणार आहोत। तर चला जाऊया, आपल्या आजच्या या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं अशीशी छोट्याशा सुट्टीसाठीची एक छानशी रेसिपी शिकूया। तर मंडळी, आजच्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या घरच्या शेफला म्हणजे सरतापे कुटुंबाला, जे राहतात वरळी पोलीस वसाहत शमा क्वार्टर्स येथे। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया, त्यांच्याशी गप्पा मारूया आणि घरच्या शेफ कडून आजची अशी छानशी रेसिपी शिकूया। चला। नमस्कार, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मला तुमचं नाव आणि तुम्ही सध्या काय करता काय सांगता? नमस्कार, माझं नाव शुभांगी जितेंद्र सरतापे आहे। मी हाऊस वाईफ आहे आणि एकदम मस्त हॅपी गो लकी असे आनंदी जीवन आणि गृहिणी आहात। काय सांगाल, बालपण कुठलं म्हणजे? बालपण माझं वरळीतलंच। अच्छा, आणि सासर पण वरळीतच। बॉर्न अँड बॉटम तुम्ही वरळीतच आहे। कोण कोण असतं घरी कुटुंबात? माझी कुटुंबामध्ये म्हणजे 3 मुलं आहेत, 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे आणि मिस्टर। मुली माझ्या दोन्ही मुली कॉलेजला आहेत आणि मुलगा पण आता 12वीला आहे। कॉलेजचे मुलं असं बघून अजिबात वाटत नाही। हो। मिस्टर काय करतात? माझे मिस्टर आहे पोलीस मध्ये कामाला आहे। पोलीस मध्ये आहे। हो। मी तुम्हाला त्याच्यावरती एक प्रश्न विचारेन, कारण कसं आहे ना, आम्ही पोलिसांना बघतो की ते गुन्हेगारांना पकडतात, खूप हेक्टिक शेड्यूल असतं, पण कधी ना एका पोलिसाच्या बायकोची लाईफ आतापर्यंत आम्हाला कळाली नाहीये। तर काय सांगाल, कसं असतं खरं तर तुमचं आयुष्य? कारण ते तर पूर्ण वेळ घराच्या बाहेर असतात, गुन्हेगारांना पकडणं, त्यांच्या मागे ते सगळं काही व्याप असतात, पण तुम्हाला पूर्णपणे संसार चालवणं, घराची जबाबदारी ही पूर्णपणे तुमच्यावर येते। कसं असतं तुमचं लाईफ, फॅमिली लाईफ कशी असते? फॅमिली लाईफ म्हणजे आम्ही मुलं आणि आम्ही, फक्त एवढीच आमची लाईफ आहे। मिस्टर येतात पण त्यांचा इतकं बिझी शेड्यूल आहे, कामावरून येणं, नाईट शिफ्ट करणं, डे करणं, 12 तासाची ड्युटी, आणि ते तितके त्रस्त असतात त्या ड्युटीवरून, पण त्यांची जबाबदारीसाठी ते पटकन कधीही नोकरीसाठी ते तयारच असतात। पण घरच्या आमच्या कार्यक्रमामध्ये किंवा सणांमध्ये ते अजिबात आमच्या बरोबर नसतात। मुलांचे वाढदिवस असो, कुठे पिक्चरला जायचं तर आम्हीच असतो। दुःख आम्हाला, कारण आम्ही तर अशा बायका सुद्धा ना कंप्लेंट करत असतो की काय तुला माझ्यासाठी वेळ नाही, कुठे जायचं म्हटलं तर, पिकनिक जायचं म्हटलं किंवा एक मूवी प्लॅन करायचं म्हटलं की आम्ही रुसून बसतो। पण तुम्ही तर आम्ही कधीच रुसून बसत नाही, कारण ती जबाबदारी आहे समाजाचं, ते त्यांचं कर्तव्य आहे। समाजाचं प्राऊड फील करतात, खूप प्राऊड फील करते। आम्ही एक पोलीस पत्नी म्हणून खूप अभिमान वाटतो आम्हाला। म्हणजे पोलीस जेवढी जबाबदारी बाहेर पेलवतात तेवढीच जबाबदारी आम्ही समजूतदारपणा तुम्ही घरामध्ये या सगळं सांभाळता, त्याच्यामुळे ते त्यांचं कार्य खूप छान करू शकतात आणि घरचं कार्य तुम्ही खूप छान। शुभांगी मॅम, तुमचं काय सांगाल, म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आणि लग्नानंतर माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट असल्यानंतर मी BA BEd केलं पुढे। म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि लग्नानंतर तुम्ही BEd वगैरे तुम्ही केलेलं आणि त्याचा सपोर्ट होता मग त्यावेळेला? खूप सपोर्ट होता। माझे मिस्टर माझ्यासाठी ते BEdच्या अभ्यासासाठी रात्रभर आम्ही दोघे बसून लेसन तयार करून किंवा ते चार्ट तयार करायचो। मला खूप मदत केली मिस्टरांनी। इच्छा होती की तुम्हाला BEd करायचं, मिस्टरांचा खूप सपोर्ट करायचा आणि तुमचं BEd कम्प्लीट झालं। असं कधी वाटलं नाही की BEd केलेलं आहे, एवढं एज्युकेशन घेतलेलं आहे, तर मग काहीतरी आपण नोकरी करूया किंवा एक टीचर म्हणून काम करूया असं खूप वाटलं, पण दोघांनी पण नोकरी करणं जमणार नाहीये ना, कारण एक तर पोलिसांची ड्युटी 12 तास आणि मी जर करायची म्हणली नोकरी तर मुलांचे वांदे, मग 3 मुलं असल्यामुळे मला कोणीतरी एक त्याग करावा लागणार। हो, एकाला त्या सॅक्रिफाईस करणार त्याच्यामुळे
हो. पण माझं रिग्रेट वाटतंय का त्याच्यासाठी की आपल्याला करिअर जे हवं होतं ते नाही करायला मिळालं असं? नाही रिग्रेट, पण अभिमान आहे. मी जरी नाही केलं पण माझे मुलं आणि हे चांगल्या प्रकारे शिकतायत शिकतात आणि त्याचा मिस्टर कुठेतरी फायदा होतोय. हो. फॅमिलीसाठी मुलांना खूप शिकवण्यामध्ये खूप फायदा होतो. खूप एवढा आज मला रेसिपी करताना जी लागणारी मदत ती पण माझ्या मिस्टरांनी सकाळपासून ते धडपडतायत म्हणजे की बघा, खूप एवढे नाईट वरून येऊन नाईट काम करून सुद्धा हो तुम्हाला त्यांनी किती support. सपोर्टिंग हो खूप छान करतात ते. खूप छान. मी तुम्हाला विचारेन की आता जसं मिस्टर तर पोलीस मध्ये आहे त्याच्यामुळे त्यांचं ऑलमोस्ट काम हे बाहेरच असतं. मुलं सुद्धा मोठी झाली कॉलेजमध्ये आहे त्याच्यामुळे ते सुद्धा गुंतलेली असतात. एक गृहिणी म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य शेड्यूल कसं करता? मुलं लहान होती तेव्हा घरातून बाहेरच पडायला मिळालं नाही, पण आता मुलं मोठी झाली तर स्वतःसाठी वेळ काढू शकते. एक तर पाककलेचा आवड आहे, युट्यूबवर सगळ्या रेसिपी बघते, तशा ट्रायल करते, मुलांना वेगळे वेगळे पदार्थ खायला देते. आणि त्याच्यातून पण वेळ मिळाल्यानंतर मैत्रिणींचा ग्रुप केलाय, आपल्याच वयातल्या मैत्रिणी आम्ही एकत्र जॉईन केल्या आणि त्या इतक्या छान पद्धतीने आम्ही नाचतो किंवा ते Enjoy करता एकदम म्हणजे. एन्जॉय करतो. पिकनिकला जातो, हॉटेलमध्ये जातो, प्रत्येकींचे वाढदिवस आम्ही साजरे करतो मैत्रिणींचा. बाई पण भारी देवा हा आमचा छान ग्रुप आहे मैत्रिणींचं. हो खूप छान. गेल्या वर्षात आम्ही खूप गाजवलाय तो ग्रुप. आणि खरंच शिकण्यासारखं आहे. म्हणजे एकदम. कुठलंही एक वय असू द्या किंवा हा. गृहिणी असू द्या, प्रत्येक जण त्याच्या जगात जरी बिझी असला तरी तुम्ही तुमचं जग जे आहे ते तुम्ही बनवता आणि त्यातनंही तुम्ही तुमचे जे छंद आहे ते जपतो. हे वेळ वय असं की ते तुम्ही जपू शकता. शुभांगी मॅम, तुमच्यासोबत आज जो कुटुंब आहे जो परिवार आहे मला त्यांची ओळख करून द्या. माझा मुलगा सार्थक, हाय सार्थक. हे शेजारी क्षमा, नमस्कार. ज्योती, नमस्कार. ही आराध्या आमची अरे वा, आणि ही पण रिद्धी. वा, म्हणजे 2 चिल्लर पिल्लर पार्टी हो. सुद्धा इकडे आहे. मी ना तुझ्याकडे ये. काय सांगशील सार्थक, आईचा आणि तुझा बॉन्ड कसा आहे? तुम्ही याच्या आधी पण झालेलं भांडण झालेलं आहे म्हणजे हा. आम्ही येण्याच्या आधी सुद्धा. बघा कुठल्या विषयावरून असं भांडण मोस्टली कशावरून असतं? माझ्यामुळेच होतं, कारण की मी अभ्यास म्हणजे असं करतो नाही करत. म्हणजे तू एक्सेप्ट सुद्धा हा, करतो की पण- माझ्यामुळेच भांडण होतं, होतात. अभ्यास करत नाही म्हणून. हा, आणि पण मी करतो पण ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस त्यांना पण माहिती. अच्छा, म्हणजे आईला माहितीये पण आई आहे आता अभ्यासामधून आई ओरडणार आहे. अजून काय सांगशील, म्हणजे जसं आई मगाशी म्हणाली की तुमचे वडील पोलीस मध्ये आहे, हा. तर असे कुठले क्षण असतात की ज्याला खरंच असं वाटतं की खरंच बाबा सोबत पाहिजे होते आता? कसं वाटतं आणि त्यावेळेला म्हणजे ते क्षण कसे असतात तुझ्यासाठी लहानपणापासून जे आतापर्यंतचे असे काही? लहानपणापासून ते म्हणजे असं कधीतरी नसतं. म्हणजे कुठल्याच फंक्शनला बर्थडेज वगैरेला तुम्ही मिस करता? हा. त्यामुळे आज एक आईबद्दल चांगली गोष्ट सांगायची असेल तर काय असेल? बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड. अरे वा, किती छान आहे. याहून मोठं दुसरं काही क्रेडिट असू शकत नाही जेव्हा मुलं आपल्याला बेस्ट फ्रेंड म्हणतात. नक्कीच. हो. मी तुमच्याकडे येईन. काय सांगाल, तुम्ही शेजारी आहात, कसं नातं आहे शेजारीचं आणि तुमचं? खूप चांगलं नातं आहे आमचं. म्हणजे माझ्या लग्नानंतर त्यांच्याने माझी ओळख झाली आहे, सो खूप चांगलं वाटतं त्यांच्याकडे बघून. त्या 3 मुलांना खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करतात आणि त्यांचे एक्सपिरियन्स पण खूप चांगले आहेत. म्हणजे एक सपोर्ट मिळतो तुम्हाला सगळं हो, काही. हो. आणि छान शेजारी असे हॅपी गो लकी शेजारी शेजारी मस्त असं तुम्ही असता. पदार्थ वगैरे काही खायला आणून देतात की नाही? हो नक्की. आता थोड्या दिवसापूर्वीच त्यांनी मला दहीवडा टेस्ट करायला दिला जो त्यांनी बनवलेला. नवीन नवीन शिकत असतात आणि एक्सपिरियन्स पण घेत असतात. म्हणजे अशी शेजारी बाजूला असले शेजारी पाहिजे की शेजाऱ्यांकडनं छान छान पदार्थ आपल्याला घरी येतील आणि आपल्याला टेस्टिंगला मिळतील. शुभांगी मॅम, आपल्या गप्पा खूप छान झालेल्या आहेत, तर चला वळूया आपल्या आजच्या पदार्थाकडे. आज तुम्ही आणि आम्हाला प्रेक्षकांना कुठला पदार्थ शिकवणार आहात? काय नाव आहे पदार्थाचं? नाचणीच्या पिठाचे लाडू. वा, म्हणजे एकदम हेल्दी आणि पौष्टिक पौष्टिक लाडू असतात. की हे सगळे एज ग्रुप ते आपण हो, घेऊ शकतो, घेऊ लहान शकतो. मुलं असो किंवा मोठे मंडळी सुद्धा असो. काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला यासाठी? खरीची पावडर आहे, डिंक आहे 25 ग्रॅम, बदाम आहे 25 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम आहे, 180 ग्रॅम गूळ आहे, तूप आहे 80 ग्रॅम, वेलची. म्हणजे हे सगळं तुम्ही हो, प्रॉपर correct. क्वांटिटी वाईज घेतलेलं आहे. आणि हे आहे नाचणीचं पीठ 250 ग्रॅम. आणि मी तुम्हाला विचारेन की तुम्ही प्रथाचं रेडीमेड पीठ वापरले नाचणीचं, काय सांगाल कसा अनुभव आला? प्रथाचं खूपच छान पीठ आहे. प्रथाच्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या केल्या तर इतक्या मऊसूद एकदम छान लागल्या. म्हणजे एकदम बेस्ट खूप क्वालिटी. छान क्वालिटी आहे आणि एकदम. कुठला पॉइंट आवडला त्यांचा की अशी गोष्ट की ते तुम्ही वापर करायचं? ते होम डिलिव्हरी करतात आणि त्यांची पॅकिंग इतकी सुंदर आहे की ते खूप दिवस राहू शकते. आणि पॅकेजिंग खूप छान. तर मंडळी, आपली साहित्य म्हणजे आपल्या आजच्या कृतीसाठी आपल्या आजच्या पदार्थासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघितले. तर चला वळूया आपल्या आजच्या पदार्थाच्या कृतीकडे. प्रथम आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात प्रथम आपण डिंक टाकायचं आहे तुपामध्ये.
आपलं सारण तयार झालेलं आहे लाडवासाठी. मंडळी तुमच्यासाठी मी एकदम झटपट रिकॅप सांगते. आपण ह्याच्यामध्ये पहिले तुपामध्ये डिंक छान भाजलेलं आहे. हो. होते आणि काजू बदाम सुद्धा आपण छान भाजून छान घेतले होते. मग डिंक आपण थोडेसे क्रश करून Crush घेतले केलं. होते. त्यानंतर आपण नाचणीचं पीठ तुपामध्ये छान छान भाजून. फ्राय करून घेतलं होतं, चांगलं भाजून घेतलं होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण गुळ add गोळ केला. केला. आणि मिक्सर मधून आपण बदाम आणि काजू काजू. जे काही आपण ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स घ्या. आपल्याला काय करायचं मिक्सर मधून Mix छान वाटून घ्यायचंय. त्याचं आपलं हे जे सारण आहे ते तयार ते तयार झालेलं आहे. म्हणजे डिंक, काजू, बदाम, वेलची खारीक पावडर, खारीक पावडर. त्याचं हे आपलं सारण आहे. सारण आणि आहे. ह्याच्यामध्ये आपण नाचणीचं पीठ पीठ आणि गुळ गुळ. हे सुद्धा आपण छान भाजून भाजून. मिक्सर मधून आपण छान काढ- मिक्सर काढ- तयार केलं. केलं. आणि आता आपण ह्याच्यापासून बनवणार आहोत झटपट लाडू वळायचे आहेत आता. लाडू. वा, तर झटपट असे नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत. मला तर असं ते यम्मी पीनट बटर वगैरे बघून छान वाटतंय. मी टेस्टिंग करते, तुम्ही पण करायचं. शुभांगी मॅम, इतक्या कमी वेळात झटपट तुम्ही आम्हाला एक छान रेसिपी शिकवली, त्यासाठी प्रथाकडून ही एक छोटीशी आठवण. थँक्यू. तर मंडळी, याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या कुटुंबाचा जर का तुम्हाला सुद्धा भाग घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.